हॅलो फ्रेंड्स, आपण जो 7वा चॅप्टर सुरू केलेला आहे धातू आणि अधातू. तर काल आपण सुरू केला होता हा चॅप्टर, पण मध्येच सेलची चार्जिंग संपल्यामुळं जरा तो चॅप्टर जो आहे तर तो 12 मिनिटापर्यंतच तुम्हाला आवाज ऐकू आला. मलाही कळालं नाही, मी त्याच्या पुढेही शिकवत राहिले. पण आपण पुन्हा जिथून आवाज आपला गेला होता तर तिथून आज पुन्हा आपण हा लेक्चर जे आहे तर ते सुरू करणार आहोत. ओके, सर्वांनी पटपट जॉईन करायचं लेक्चरला फास्टमध्ये, जेणेकरून आपण काय करू, हे जे लेक्चर आहे जिथून कालपासून राहिलेलं होतं तर तिथून आपण काय करू, सुरुवात करू. मला वाटतंय हे भौतिक गुणधर्म जे आहेत तर या भौतिक गुणधर्मापासूनच गेलेलं होतं पहा, या ठिकाणापासून. तर या ठिकाणापासूनच आपण काय करू, या स्लाइडपासूनच आपण सुरुवात करूया. तर ओके, चलो आपण स्टार्ट करतोय. पहा, धातू आणि अधातू. आपल्याला आज काय पाहायचंय, धातूंचे गुणधर्म पाहायचेत. काय पाहायचेत आपल्याला, धातूंचे गुणधर्म आपल्याला अभ्यासायचे आहेत. ओके, भौतिक गुणधर्म म्हणजे आपण ज्याला काय म्हणत असतो, फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हणत असतो. ओके, मग आता काय आहेत फिजिकल प्रॉपर्टीज, तर पहा, जे काही मेटल्स असतात, धातू असतात, तर या धातूंना काय असते, चकाकी असते. काय असते, धातूंना चकाकी असते म्हणजे लस्टर असतो. कोणत्याही प्रकारचा धातू घ्या, तुम्हाला मी कालही दाखवलं होतं पहा. जर आपण कोणताही धातू एलिमेंट जर घेतला, कोणताही एलिमेंट घ्या, फॉर एक्झाम्पल सोडियम आपण घेतला आणि या सोडियमची आपण डायग्राम बघू. बघा, सोडियमची आपण डायग्राम पाहू. पहा, आता या ठिकाणी तुम्हाला सोडियमची डायग्राम दिसत असेल. पहा, तर ही जी काही डायग्राम आहे सोडियमची, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की हा सोडियम काय करतोय, चकाकताना दिसतोय. ओके, म्हणजे याला काय असतो, लस्टर असतो. तर लक्षात राहू द्या, जे काही मेटल्स असतात तर या मेटल्सला काय असतं, लस्टर असतो. मेटल्सला काय असते, चकाकी आपल्याला दिसून येत असते. ओके, चलो, फर्स्ट पॉइंट तुमच्या लक्षात आलेला असेल की धातूंना काय असते, चकाकी असते, लस्टर असतो. मग कोणतेही मेटल घ्या. त्यानंतर पहा, धातू जे असतात तर ते काय असतात, वर्धनीय असतात. वर्धनीय म्हणजे काय, मेलॅबिलिटी एक प्रॉपर्टी असते. कोणती प्रॉपर्टी असते, मेलॅबिलिटी, MEA. ठीक आहे, मेलॅबिलिटी जी आहे तर ती प्रॉपर्टी असते. पहा, ओके, पहा काय सांगितलेलं आहे, धातूंमध्ये कोणती प्रॉपर्टी असते, मेलॅबिलिटी प्रॉपर्टी असते. तर त्यावरती घाव घालून त्याचा पातळ पत्रा काय करता येतो, आपल्याला तयार करता येत असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपण जर मेटल घेतला, तर याला जे काही एक्सेप्शन आहे तर तो सोडियम याला एक्सेप्शन येतो. पहा, म्हणजे दुसरे कोणते मेटल्स असतील तर त्याच्यावरती आपण काय केलं, हॅमरिंग केलं म्हणजे घाव घातले, तर या मेटलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, थीन शीटमध्ये होतं. कशामध्ये होतं, थीन शीटमध्ये होत असतं, पातळ पत्र्यामध्ये होत असतं. ओके, त्यानंतर पहा, दुसरा जो गुणधर्म आहे तर धातूंमध्ये, मेटल्समध्ये कोणती प्रॉपर्टी असते, डक्टिलिटी असते. कोणती असते, डक्टिलिटी जी आहे तर ही प्रॉपर्टी आपल्याला दिसून येत असते. मग डक्टिलिटीमध्ये काय केलं जातं, जे मेटल्स असतात पहा, तर या मेटलचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, पातळ अशा तारेमध्ये केलं जात असतं. थीन वायर तयार केली जाते. याच्यामध्ये काय केली जाते, मेटल्स पासून थीन वायर तयार केली जाते, पातळ अशी तार तयार केली जात असते. मग हे कोणते मेटल आहे ज्यांच्यापासून आपण असे थीन वायर तयार करतो, प्लॅटिनम आहे, गोल्ड आहे, सोने, चांदी, सिल्वर, ॲल्युमिनियम. ओके, तर यांच्यापासून आपण काय करू शकतो, अशा पातळ अशा थीन वायर आपण
तयार करू शकतो. त्यामुळे पहा, जे मेटल्स असतात तर या मेटल्समध्ये कोणती प्रॉपर्टी असते? डक्टिलिटी, तन्यता हा गुणधर्म आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पहा, जे मेटल्स असतात तर हे मेटल्स काय असतात? उष्णता आणि विद्युतचे सुवाहक असतात. म्हणजे धातूंमधून काय फ्लो होत असते? इलेक्ट्रिसिटी पण फ्लो होते असते आणि हीट पण फ्लो होत असते. आपण पाहिलं असेल आपल्या घरामध्ये वायर वगैरे असतात, तर त्या वायरमध्ये कॉपरची तार असते, म्हणजे त्यामधून काय फ्लो होती? इलेक्ट्रिसिटी. बाहेरचे जे पोलवरचे खांबावरचे तारे असतात तर जी इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत आणतात, तर ते कशाचे असतात? ॲल्युमिनियमचे असतात, हो की नाही? म्हणजे त्यांच्यामधून काय फ्लो होत असते? इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते. तुम्ही जर घरामध्ये गेलात तर स्वयंपाकघरामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमचे भांडे दिसून येतात, ॲल्युमिनियम भांडे दिसून येत असतात. म्हणजे ते स्वयंपाकासाठी आपण यूज करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? हीट फ्लो करण्याची पण काय आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे. मग पहा, जे मेटल्स असतात तर या मेटल्समध्ये कोणते गुणधर्म असतात? इलेक्ट्रिसिटी आणि हीट. हे जे काय असतात? मेटलचे असतात तर ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे काय असतात? गुड कंडक्टर असतात, म्हणजे सुवाहक असतात. त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी आणि हीट पण काय होते? फ्लो होत असते. त्यानंतर पहा, नॉर्मल टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरला म्हणतो आपण, जे धातू असतात तर हे धातू स्थायू अवस्थेत असतात. म्हणजे हे जे काही रूम टेम्परेचर आहे आपलं, जे आत्ताचं इथलचं अवतीभोवतीचं जे कक्ष तापमान आहे, तर या कक्ष तापमानाला जे मेटल्स असतात तर ते कोणत्या स्टेटमध्ये असतात? सॉलिड स्टेटमध्ये असतात. पहा, तुम्ही कोणतंही मेटल घेतलं, कोणत्याही प्रकारचं जर मेटल घेतलं, तर हे जे मेटल्स आहेत तर या मेटल्स कोणत्या ह्याच्यामध्ये दिसून येतात आपल्याला? सॉलिड स्टेटमध्ये. पहा, हे पण कोणत्या स्टेटमध्ये? कोबाल्ट आहे. हे पण कोणत्या स्टेटमध्ये आहे? सॉलिड स्टेटमध्येच आहे. त्याचबरोबर आणखी दुसरं घेतलं आपण, मॅग्नीज घेऊ. काय घेऊ आपण? मॅग्नीज घेऊ. आता हे जर मॅग्नीज घेतलं तर मॅग्नीज सुद्धा तुम्हाला दिसून येत असेल कोणत्या स्टेटमध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. कोणत्या स्टेटमध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. पण याला एक्सेप्शन काय आहे? मर्क्युरी. मर्क्युरी Hg म्हणजे काय? मर्क्युरी हा काय? त्याला एक्सेप्शन आहे. पहा आता, हा जो आहे तर हा कोणत्या स्टेटमध्ये फाउंड होतोय? तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होतोय. म्हणजे बाकीचे जे मेटल्स असतात तर ते नॉर्मल टेम्परेचरला कोणत्या स्टेटमध्ये असतात? सॉलिड स्टेटमध्ये, म्हणजे स्थायू अवस्थेत असतात. पण याला एक्सेप्शन काय आहे? मर्क्युरी. पारा हे काय? लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होतं, म्हणजेच द्रव अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत असतं. ओके, चलो नेक्स्ट पहा, जे धातू असतात तर त्यांची घनता, डेन्सिटी म्हणतो आपण त्याला. धातूंची जी काही डेन्सिटी आहे तर ही डेन्सिटी कशी असते? हाय डेन्सिटी असते. कशी डेन्सिटी असते? हाय डेन्सिटी असते, म्हणजे उच्च घनता असते. पहा, मेटल्सची घनता कशी असते? उच्च घनता असते, हाय डेन्सिटी असते. याला एक्सेप्शन कोणते आहेत? अपवाद कोणते आहेत? पोटॅशियम, सोडियम, लिथियम हे काय आहेत? यांची डेन्सिटी कशी असते? कमी असते. कारण की पहा, लिथियमची घनता किती आहे? 0.53 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इतकीच काय? लिथियमची आपल्याला घनता दिसून येत असते. ओके, त्यानंतर आपल्याला कोणतं सांगितलंय? सोडियम सांगितलेलं आहे. सोडियम बद्दल बघू, काय आपल्याला दिलंय? काही इन्फॉर्मेशन काही दिलेली आहे का सोडियम बद्दलची? ठीक आहे, सोडियम पहा, हे सोडियम आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सोडियम दाखवलेलं आहे. सोडियम या ठिकाणी इन्फॉर्मेशन थोडीशी आलेली आहे. त्याची फिजिकल स्टेट ॲट 20 डिग्री सेल्सिअसला काय होतो? हा मेल्ट होणार आहे. ओके, त्यानंतर पहा आणखी काय त्याचा सिम्बॉल वगैरे दिलेला आहे. नेक्स्ट आपण पाहू, आणखी काय आपल्याला मिळते का? कारण की हे सॉलिड स्टेटमध्येच आहे. ओके, कोणत्या स्टेटमध्ये? सॉलिड स्टेटमध्येच आपल्याला दिसून येते. आणखी इन्फॉर्मेशन ओके, या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे दिलेलं आहे, ॲटॉमिक नंबर वगैरे दिलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. याची तुम्हाला काय दिलेलं नाही आहे? डेन्सिटी वगैरे दिलेली
नाही, आपण विचारू पण शकतो पोटॅशियम सोडियमची डेन्सिटी. ठीक आहे, आपण बघू एकदा क्वेश्चन एखादा AI ला विचारून. व्हॉट इज द नंबर ॲटम आउटर मोस्ट सेल. नाही दिलेलं याच्यामध्ये, ही दिलेलं नाहीये. AIचा पण या ठिकाणी थोडासा जरा कमी उपयोग होतोय. ओके, त्याची इन्फॉर्मेशन, त्याच्यावरचे क्वेश्चन्स आलेले आहेत पहा. क्वेश्चन्स आलेले आहेत सोडियमशी रिलेटेड क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, सोडियमशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. AIने जरा क्वेश्चन पाठवले तुम्हाला. मी या ठिकाणी हे क्वेश्चन्स तुम्हाला दाखवते. सगळ्यांनी नंतर काय करायचंय, आपल्या ॲपवरती हे क्वेश्चनचे आन्सर टाकायचे आहेत पहा काय असतील ते. ठीक आहे, हळूहळू तुम्हाला हे क्वेश्चन्स वगैरे वरती वरती घेऊन जाते. प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर काय करायचंय, तुम्ही कमेंट करून टाकायचं आहे. ठीक आहे, स्टॉप करायचंय आणि मग त्याचं आन्सर काय करायचंय, कमेंट करून टाकायचंय. सोडियम बद्दलची आहे या ठिकाणी. तुम्हाला विच प्रॉपर्टी ऑफ सोडियम मेक्स अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी सांगितलेलं आहे. तर ती कोणती प्रॉपर्टी असेल? हाय मेल्टिंग पॉईंट असतो, लो डेन्सिटी असते, हाय रिॲक्टिव्हिटी एका मेटॅलिक बॉन्डिंग असते. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला 10 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, चलो आता या ठिकाणी आपलं स्लाइड कुठे गेली? वर गेली की काय स्लाइड आपली? धातू, अरे आपली स्लाइडच गायब झाली याच्यामधून. आपल्याला पुन्हा घ्यावं लागेल स्लाइड. ठीक आहे, चलो आपण काय करू, डो हे आपण उगाचच बाकीची इन्फॉर्मेशन घेत बसलो. ठीक आहे, 2च मिनिटात मी स्लाइड चेंज करते. त्याची इन्फॉर्मेशन आपण पाहायला गेलो, पण इन्फॉर्मेशनच्या ऐवजी आपली स्लाइडच गायब झाली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. आपल्याला 2 मिनिटं लागत नाहीत स्लाइड वगैरे घ्यायला. ठीक आहे, चलो आपल्याला मेटल जे आहेत तर त्याच्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. तर ठीक आहे, मेटल्सला काय असतो, लस्टर असतं, चक्के असते. सेकंड आपण काय पाहिलेलं आहे, मेटल्स काय असतात, मेलेबल असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये वर्धनीयता गुणधर्म असतो. त्याचं आपण थिन शीटमध्ये कन्व्हर्जन करू शकतो, पातळ पत्र्यामध्ये. थर्ड आपण पाहिलं की मेटल्स काय असतात, डक्टाईल असतात, म्हणजे तन्यता हा गुणधर्म असतो. त्यामुळे आपण मेटलचं कन्व्हर्जन कशामध्ये करू शकतो, थिन वायरमध्ये करू शकतो. ओके, त्यानंतर आपण पाहिलं की मेटल जे असतात तर त्यांच्यामध्ये काय असते, हाय काय असते, ते गुड कंडक्टर असतात. कशाचे, इलेक्ट्रिसिटी आणि हीटचे गुड कंडक्टर असतात. ओके, त्यानंतर पहा आपल्याला जे पाहायचंय, पुढची प्रॉपर्टी आपल्याला पाहायची. पहा, नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला पाहायची आहे. काय प्रॉपर्टी बघायची रे? ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला काय पाहायची, हे जे सामान्य तापमानाला धातू जे असतात तर हे कोणत्या अवस्थेत असतात, स्थायू अवस्थेमध्ये असतात. आणि जे धातू आहेत तर त्यांची घनता कशी असते, उच्च असते. पण बाकीचे जर पाहिले, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, तर यांची घनता जी असते, डेन्सिटी कशी असते, लो डेन्सिटी असते. मग लिथियमची तुम्हाला दिलेली ही लक्षात राहू द्या, 0.53 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक कसा असतो, जास्त असतो. म्हणजे जे मेटल्स असतात तर त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट कसा आहे, जास्त आहे. म्हणजे ते जास्त तापमानाला काय करतात, वितळतात पण आणि थंडही होत असतात. त्यामुळे काय, द्रवणांक त्यांचा फ्रीजिंग आणि
बॉइलिंग पॉईंट जो असतो तर हा कसा असतो, जास्त असतो. याला अपवाद कोणते, पारा असतो Hg म्हणजे मर्क्युरी, गॅलियम Ga, सोडियम Na आणि पोटॅशियम K. ओके. त्यानंतर धातूंमध्ये आणखी एक कोणता गुणधर्म असतो, नादमयता म्हणजे सोनॉरिटी असते. धातूंमध्ये काय असते, सोनॉरिटी असते. आता तुम्ही शाळेमध्ये पाहत असाल तुमची जी बेल असते तर ती कशाची असते, लोखंडाची असेल किंवा पितळाची असेल. ठीक आहे. मग त्याच्यावरती जर आपण काय केलं, लोखंडाने कशाने जर आपण वाजवलं तर आवाज येत असतो. किंवा मंदिरामध्ये ज्या घंटा असतात तर त्याचा पण काय होतो, नाद तयार होतो की नाही. म्हणजे आपण सांगू शकतो की धातू जे असतात तर या धातूंमध्ये कोणती प्रॉपर्टी असते, नादमयता म्हणजे सोनॉरिटी ही प्रॉपर्टी आपल्याला दिसून येत असते. ओके. चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, पहा अधातूंचे भौतिक गुणधर्म आपल्याला पाहायचे. जसे धातूंचे बघितले तसेच आपल्याला कशाचे पाहायचेत, अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहायचेत. तर अधातूंना काय नसते, चकाकी नसते, म्हणजे ते लस्टर करत नाहीत. चकाकी आपल्याला अधातूंमध्ये दिसून येत नाही. पण याला अपवाद आहे, पहा याला एक्सेप्शन आहे. आणि ते कोणते, तर डायमंड आणि आयोडीनचे क्रिस्टल म्हणजे हिरा आणि आयोडीनचे स्फटिक जे असतात तर यांना काय असते, एक स्पेसिफिक टाईपची चकाकी लस्टर आपल्याला दिसून येतो. डायमंडला तर लस्टर असतोच, पण आयोडीनचे क्रिस्टल सुद्धा काय असतात, आपल्याला चकाकताना दिसून येत असतात. म्हणजे हे डायमंड झालं, आयोडीन झालं, तर हे या प्रॉपर्टीला काय आहेत, अपवाद आहेत, चकाकी. कारण की बाकीचे जे नॉन मेटल असतात, अधातू असतात, यांना आपल्याला लस्टर चकाकी दिसून येत नाही. त्याचबरोबर पहा अधातू जे असतात तर ते कसे असतात, ठिसूळ असतात. म्हणजे कसे असतात, ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ. धातू जे आहेत, धातूंविषयी जर आपण पाहिलं तर जे धातू असतात, मेटल्स असतात, तर ते कसे असतात, हार्ड असतात. कसे असतात, हार्ड असतात. हार्डनेस प्रॉपर्टी असते. आणि या हार्डनेसला एक्सेप्शन आहे, पहा सोडियम आणि पोटॅशियम. कारण की सोडियम आणि पोटॅशियम जे आहेत ते हे कसे असतात, सॉफ्ट असतात आणि ते आपण नाईफद्वारे सुद्धा कट करू शकतो. हे या हार्डनेसला हे एक्सेप्शन येतं धातूंमध्ये. आणि जे अधातू असतात तर हे अधातू कसे असतात, ब्रिटलच असतात, म्हणजे ठिसूळच असतात. पण याला अपवाद काय आहे, डायमंड, हिरा आहे. कारण की हे एक कशाचं अपरूप आहे, कार्बनचं एक ॲलोट्रॉप्स आहे डायमंड. ओके. आणि सर्वात कठीण असा नैसर्गिक पदार्थ म्हणूनही कशाला ओळखलं जातं, डायमंडला ओळखलं जात असतं. ओके. कारण की डायमंड इतका हार्ड आहे की आपण ग्लास सुद्धा कशाने कट करू शकतो, डायमंडने कट करू शकतो. डायमंडचा यूजच ग्लास कटिंग वगैरे करण्यासाठी केला जात असतो. ओके. चलो नेक्स्ट पहा, जे नॉन मेटल्स असतात तर ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे कसे असतात, बॅड कंडक्टर असतात. म्हणजे उष्णता आणि विद्युत धारेचे कसे आहेत, हे दुर्वाहक असतात. तर नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग यांचे पण अपवाद आहेत, पहा. कारण की कोणता, ग्रॅफाइट जो आहे, ग्रॅफाइट सगळ्यांना माहिती असेल, सिस्पेन्सिल असते. सिस्पेन्सिल मध्ये आतमधला जो ज्याने लिहित असतात तर तो काय असतं, ग्रॅफाइट असतं. आणि ते जे ग्रॅफाइट आहे तर हे काय, गुड कंडक्टर आहे, पहा इलेक्ट्रिक. तुम्ही जर दोन्ही टोक जर केले पेन्सिलचे आणि त्याला जर वायर वगैरे कनेक्ट केले आणि एक छोटासा लहानसा बल्ब टॉर्च मधला जर लावला तर तो बल्ब काय होतो, ग्लो होतो, लागल्या जातो. म्हणजे आपण या एक्सपेरिमेंट वरून काय सांगत असतो की ग्रॅफाइट जे आहे हे जरी अधातू असेल तरी सुद्धा तो काय कंडक्ट करतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. हीट नाही म्हणता येणार, पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतो. ओके. त्यामुळं पहा तुम्हाला सांगितलंय की या उष्णता आणि विजेचे जे दुर्वाहक आहेत तर याला अपवाद काय आहे, ग्रॅफाइट आहे. विजेच्या दुर्वाहकालाच अपवाद आहे बरं का हे फक्त. कारण की उष्णता आपण फ्लो केले जात नाही अधातूंमधून, म्हणजे ग्रॅफाइटमधून. त्यानंतर पहा नॉन मेटल जे असतात तर ते नॉर्मल टेम्परेचर किंवा जे रूम टेम्परेचर आहे, सामान्य तापमानाला, हे कोणत्या अवस्थेत दिसून येतात, स्थायू आणि वायू अवस्थेमध्ये. कोणत्या, सॉलिड आणि लिक्विड गॅसियस स्टेटमध्ये. कोणत्या स्टेटमध्ये, सॉलिड आणि गॅसियस स्टेटमध्ये आपल्याला हे नॉन मेटल फाउंड होत असतात. पण याला अपवाद कोणता आहे, ब्रोमीन. कारण की ब्रोमीन जो आहे तर तो कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होतो. कोणत्या स्टेटमध्ये ब्रोमीन फाउंड होतो, लिक्विड स्टेटमध्ये. हे या फिजिकल स्टेटला काय आहे, एक्सेप्शन आहे, अपवाद आहे, हे लक्षात राहू द्या.
त्यानंतर पहा, जे अधातू असतात तर या धातूंची घनता कशी असते, कमी असते, लो डेन्सिटी असते. जे नॉन मेटल्स आहेत तर त्या नॉन मेटलची डेन्सिटी पण कशी असते, लो असते, घनता कशी असते, कमी असते. त्याचबरोबर पहा, जे अधातू असतात तर त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक सुद्धा कसा असतो, कमी असतो. दे हॅव अ लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. नॉन मेटलचा द्रवणांक आणि उत्कलनांक कसा असतो, लो असतो, म्हणजे कमी असतो. याला अपवाद कोणते आहेत, कार्बन, बोरॉन, दॅट इज कार्बन आणि बोरॉन यांचं उच्च तापमानाला काय होतात, ते वितळतात. म्हणजे यांचा मेल्टिंग पॉइंट जो असणार आहे कार्बन आणि बोरॉनचा, तो कसा असणार आहे, हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असणार आहे. हे त्याला काय आहेत, एक्सेप्शन आहेत या प्रॉपर्टीला, द्रवणांक आणि उत्कलनांक. बाकीच्यांचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट कसा असतो, लो असतो. पण जर बोरॉन आणि कार्बन पाहिलं तर यांचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट कसा असतो, जास्त असतो. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, पहा, धातू सदृश्य. धातू सदृश्य कशाला म्हणायचंय, मेटलॉइड्स कशाला म्हणायचंय, आपण हे याच्या अगोदरही पाहिलेले. पहा, मेटलॉइड्स कशाला म्हणायचंय, ज्यांच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल या दोन्हींच्या पण प्रॉपर्टीज काय होत असतात, फाउंड होत असतात, दिसून येत असतात. त्यांना आपण काय म्हणतो रे, काय म्हणत असतो, मेटलॉइड्स असं म्हणत असतो. मग पहा, जे धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत तर या मूलद्रव्यांना धातू व अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात, त्यामुळे त्यांना काय म्हणायचंय, धातू सदृश्य असं म्हटलं जात असतं, मेटलॉइड्स असं म्हणतात. याला एक्झाम्पल कोणते आहेत, आर्सेनिक आहे, सिलिकॉन आहे. ओके, तर हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणखीही काय आहेत आपल्याला, जे मेटलॉइड्स आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळत असतात. कोणते आहेत पहा, अजून जर पाहायचे म्हटले या ठिकाणी आर्सेनिक आपण पाहिले, त्यानंतर कोणतं जर्मेनियम आहे, त्यानंतर कोणतं अँटीमनी आहे, त्यानंतर आणखी कोणतं टेल्युरियम आहे, त्यानंतर आणखी कोणतं आहे बरं, हे कोणतं आहे, पोलोनियम आहे. तर हे सगळे काय आहेत, धातू सदृश्य. म्हणजेच याला आपल्याला काय म्हणायचं आहे, मेटलॉइड्स असं म्हटलं जातं, यांच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल या दोन्हींचे पण काय होतात, गुणधर्म आपल्याला पाहायला मिळत असतात. कारण की हे जे मेटलॉइड्स आहेत यांच्या लेफ्ट साईडला जे फाउंड होतात तर ते काय असतात, मेटल धातू असतात, आणि राईट साईडला जे आहेत तर ते कोणते आहेत, नॉन मेटल म्हणजे अधातू आहेत. ओके, आले लक्षात. ब्रोमिन तुम्हाला पाहायचं होतं, पहा, ब्रोमिन जे आहे तर ते लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होतं. कोणत्या स्टेटमध्ये फाउंड होतं, लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होत असतं, हे तुम्हाला दिसत असेल. तर हे कोणत्या स्टेटमध्ये फाउंड होतं, लिक्विड स्टेटमध्ये. नाही तर बाकीचे जे आहेत, आता क्लोरीन गॅसियस स्टेटमध्ये फाउंड होतो. सल्फर जर आपण पाहिलं तर हे सल्फर कोणत्या स्टेटमध्ये फाउंड होतं, पहा, सॉलिड स्टेटमध्ये फाउंड होत असतं. ओके, कोणत्या स्टेटमध्ये फाउंड होतं, सॉलिड स्टेटमध्ये फाउंड होत असतं. त्यानंतर जर आणखी कोणतं आहे, कार्बन पण तुम्हाला माहिती आहे, आयोडीन. आयोडीनचं जे क्रिस्टल आहे तर त्याला काय असते, चकाकी असते, आपण लस्टर असतो सांगितलंय. पहा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जे काही पहा, आयोडीन जे आहे तर या आयोडीनला काय, एकच चकाकी आहे, लस्टर असतो. ओके, मग आयोडीन हे काय, त्यासाठी एक्सेप्शन आहे. आलंय लक्षात. धातू सदृश्य ही लक्षात आलं असेल तुमच्या. कोणकोणते एक्झाम्पल आहेत ज्यांच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात, त्यांना आपण काय म्हणतो, मेटलॉइड्स असं म्हणत असतो. त्यानंतर पहा, नेक्स्ट आपल्याला पाहायचे ते काय पाहायचे, धातूंचे रासायनिक गुणधर्म आपल्याला पाहायचेत. आणि याच्यामध्ये त्यांचं फर्स्ट आपल्याला पाहायचंय ते काय आहे, इलेक्ट्रॉनचं संरूपण आपल्याला पाहायचंय, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये अभ्यासलेलं आहे. ओके, त्यामुळे जास्त वेळ वगाळायला लावायची गरज नाहीये. इलेक्ट्रॉन संरूपण हे मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असते. रासायनिक वर्तन कशा प्रकारे, रासायनिक वर्तन म्हणजे काय, हे जे काही एलिमेंट्स आहेत म्हणजे मूलद्रव्य आहेत तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन देतात का घेत असतात, का फक्त शेअरिंगमध्ये करत असतात. तर या रासायनिक वर्तनावरती या मूलद्रव्यांचं काय अवलंबून असतं, इलेक्ट्रॉन संरूपण अवलंबून असतं. तर पहा, बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते, कमी असते. म्हणजे ती कितीपर्यंत असते, 3 पर्यंत असते. बहुतेक जे धातू असतात, मेटल्स असतात तर त्यांच्या सगळ्यात शेवटच्या
सगळ्यात शेवटच्या कवचातील जी काय असते संख्या असते, तर ही कशी असते बरं? ही कशी असते? कमी असते. म्हणजे किती असते तुम्हाला सांगितलं? 1 ते 3 पर्यंत असते. 1 ते 3 पर्यंत. फॉर एक्झाम्पल लिथियम घेतलं, किती आहे शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये? एकच आहे. बेरिलियम घेतलं, किती आहे शेवटच्या कक्षेमध्ये? 2 आहेत. त्यानंतर बोरॉन घेतलं, ठीक आहे. बोरॉन जे आहे तर याच्यामध्ये किती आहे? 3 आहे. पण आता हे पुढं लगेच घेतलं की हे कार्बन काय होतंय? नॉन मेटलमध्ये येते. कशामध्ये येते? ते नॉन मेटलमध्ये येते. म्हणजे आपण जर पाहिलं सोडियमचे किती आहे शेवटच्या कक्षेमध्ये? 1 आहे. मॅग्नेशियम घेतलं तर मॅग्नेशियमचे किती आहे? 2 आहे. ॲल्युमिनियम घेतलं त्याचे किती आहे? 3 आहे. ओके, म्हणजे पहा आपण जर हे मेटल घेतले तर या मेटलच्या शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये आउटरमोस्ट सेलमध्ये जी इलेक्ट्रॉनची संख्या असते तर ती इलेक्ट्रॉनची संख्या कुठून कुठपर्यंत संख्या कमी असते. म्हणजे कितीपर्यंत असते? 3 पर्यंतच असते. कितीपर्यंत असते? 3 पर्यंत आपल्याला दिसून येत असते. मग त्यावरून आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येत असतं. पहा आताही आपण बघितलं सोडियम जे आहे तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. किती आहे सोडियमचा ॲटॉमिक नंबर? 11 आहे. ओके, मग आता पहा या ठिकाणी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलेलं आहे? 281. कारण की कसं काढायचंय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. प्रत्येक शेलची कॅपॅसिटी आहे. के शेलची किती कॅपॅसिटी आहे? 2. यल शेलची किती आहे? 8. एम शेलची किती आहे? किती असेल? 18. किती असणार आहे? 18 असणार आहे. एन शेल जे आहे किती असणारी? एन शेलची 32. म्हणजे ह्या काय कॅपॅसिटी आहेत. मग आपल्याकडे अणुअंकावरून आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत असतो. पहिल्या शेलमध्ये किती येणार? 11 मधले 2 येणार. पहिल्या शेलमध्ये किती येणार? 2. दुसऱ्या शेलमध्ये किती कॅपॅसिटी? 8ची. मग दुसऱ्या शेलमध्ये किती येणार? 8. 8 आणि 2 किती झाले? 10. ॲटॉमिक नंबर किती? 11. मग 11तून 10 गेल्यावर राहिला किती? 1. आणि मग तो शेवटच्या कक्षेमध्ये 1 गेला. आलंय लक्षात? अशा प्रकारे आपण काय करत असतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत असतो. मॅग्नेशियमचा 12 आहे. मग काय येणार आहे? 282. ॲल्युमिनियमचा 13 आहे तर किती येणार आहे? 283. मग पहा जर तुम्ही बाह्यतम कक्षेमध्ये जर बघितलं तर बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते? कमी असते. आणि ती कितीपर्यंत असते? 3 पर्यंत असते. आलंय सर्वांच्या लक्षात? पहिला गुणधर्म, रासायनिक गुणधर्म. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे आयनांची निर्मिती. आता ही आयनांची निर्मिती कशी होत असते तर बघा, धातूंमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे पहा आता या ठिकाणी सोडियम दिलेलं आहे तर हा जो सोडियम असणार आहे तर हा सोडियम काय करणार आहे बरं? इलेक्ट्रॉन देणार आहे. काय करणार आहे? इलेक्ट्रॉन देणार आहे. कारण की त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि त्याने जर एक इलेक्ट्रॉन दिला की त्यावरती कोणता चार्ज तयार होतो? पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे धनप्रभार तयार होतो. कोणता प्रभार तयार होतो? धनप्रभार. त्यालाच आपण काय म्हणत असतो? धन आयन म्हणत असतो. आणि त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय? कॅटायन. काय म्हणायचंय? कॅटायन असं म्हटलं जातं. ज्या वेळेस मेटल इलेक्ट्रॉन देत असतात, जेवढे इलेक्ट्रॉन देतात तेवढं त्यावरती काय तयार होतो? धनप्रभार तयार होतो, धन आयन तयार होतं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? कॅटायन असं म्हणत असतो. काय म्हणतो त्याला आपण? कॅटायन असं म्हणतो. लक्षात राहू द्या. मॅग्नेशियम जर घेतलं तर मॅग्नेशियम जो आहे तर हा मॅग्नेशियम काय करतो? 2 इलेक्ट्रॉन देत असतो. किती इलेक्ट्रॉन देतो? 2 इलेक्ट्रॉन देतो. मग त्यावरती किती धन आयन तयार होत असतात? 2 धन आयन तयार होत असतात. 2 कॅटायन तयार होत असतात. ओके, अशा प्रकारे काय होते? आयनांची निर्मिती होत असते. आणि अशा प्रकारे त्याच्यावरती काय तयार होतो? चार्ज तयार होत असतो. आलंय लक्षात? जेवढे इलेक्ट्रॉन, आता धातूंची कॅपॅसिटीज किती आहे? किती पर्यंत इलेक्ट्रॉन ते देऊ शकतात? 3 पर्यंत. मग 3 पर्यंतच त्यांच्यावरती काय तयार होणार आहेत? कॅटायन तयार होणार आहेत. 3 पर्यंतच धनप्रभार तयार होणार आहेत. म्हणजे पहा ॲल्युमिनियम जे आहे
तर ॲल्युमिनियम काय करेल, ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन देत असतो. किती इलेक्ट्रॉन देतो, 3 इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे त्याच्यावरती किती धन आयन तयार होणार आहे, तर 3 धन आयन तयार होणार आहेत, कॅटायन तयार होणार आहेत. अशा प्रकारे काय होत असते, आयनांची निर्मिती. आयनांची निर्मिती पहा, ज्यावेळेस पूर्ण इलेक्ट्रॉन दिला जातो, पूर्ण, त्याचा आणि याचा पुन्हा संबंध येत नाही, ज्यावेळेस पूर्ण इलेक्ट्रॉन दिला जात असतो त्यावेळेस आयन तयार होत असतात. म्हणजे इथं याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर ते किती येणार आहे, 281. आणि इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार आहे, 28 येणार आहे. काय येणार आहे, 28. म्हणजे एक इलेक्ट्रॉन देऊन टाकलाय पूर्ण आणि त्याने काय केलं, ऑक्टेट स्टेट प्राप्त केलेली, अष्टक स्थिती मिळवलेली आहे. त्यामुळे त्यावरती कोणता चार्ज तयार होतो, धन प्रभार तयार होत असतो, पॉझिटिव्ह चार्ज तयार होत असतो. आलंय लक्षात. मॅग्नेशियम जे आहे तर त्याचं किती आहे, 282 आहे. म्हणजे दिल्याच्या नंतर त्याचंही काय होणार आहे, 28 होणार आहे. किती होणार आहे, 28 होणार आहे. 2 इलेक्ट्रॉन त्यांनी दिले, ऑक्टेट स्टेट प्राप्त केली. मग जेवढे इलेक्ट्रॉन देऊन टाकले, पूर्ण देऊन टाकले, त्यावेळेस त्याच्यावरती काय तयार होतात, धन प्रभार तयार होत असतात. नाही तर मग तसे तयार होत नाहीत. पूर्ण इलेक्ट्रॉन द्यावेच लागतात, गमवावेच लागत असतात. त्यावेळेसच काय तयार होतं, धन प्रभार तयार होत असतो, कॅटायन तयार होत असतात. ओके, एक का येतंय सारखं सारखं. ओके, चलो नेक्स्ट पहा, ऑक्सिजन अभिक्रिया आपल्याला पाहायची. म्हणजे धातूंची कशासोबतची अभिक्रिया पाहायची आपल्याला, धातूंची ऑक्सिजन सोबतची अभिक्रिया आपल्याला पाहायची आहे. ठीक आहे, मग आता कशी आहे पहा, धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्याची ऑक्साईडे तयार होत असतात. म्हणजे जे मेटल्स असतात पहा, जे धातू आहेत तर त्यांची कशाबरोबर रिॲक्शन होते, हवेतील ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते आणि त्यांचे काय तयार होतात, ऑक्साईडे. तुम्हाला माहिती आहे, आयन म्हणजे लोखंड, लोखंड हे मेटल आहे, धातू आहे. आपण जर असंच आणून कशामध्ये बाहेर जर ठेवलं तर त्या लोखंडाची कशासोबत रिॲक्शन होते, हवेतील ऑक्सिजन बरोबर. आणि मग काय तयार होतं, आयर्न ऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं, आयर्न ऑक्साईड म्हणजे फेरिक ऑक्साईड वगैरे आपण म्हणत असतो. तर हे तयार होत असतं ऑक्साईड बरोबर रिॲक्शन झाल्याच्या नंतर. तसंच पहा, धातू कोणता घेतलाय, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमची रिॲक्शन कशासोबत झाली, ऑक्सिजन सोबत जर तयार झाली तर काय तयार होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. लक्षात राहू द्या. पहा काय लक्षात ठेवायचंय, मेटल, मेटल इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन, मेटल इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म काय तयार होतात, मेटल ऑक्साईड तयार होतात. काय तयार होतात, मेटलची ऑक्साईड तयार होत असतात. मग कोणताही धातू घ्या तुम्ही, मॅग्नेशियम घेतलंय, मॅग्नेशियमची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली, काय तयार झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. सोडियम घेतलं, सोडियमची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्यावरती काय तयार होणार, सोडियम ऑक्साईड तयार होणार. ॲल्युमिनियम घेतलं, ॲल्युमिनियमच्या ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्यावरती काय तयार होणार, ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होणार. म्हणजे त्यांचे काय तयार होतात, ऑक्साईडे तयार होत असतात. आणि पुन्हा पहा, पुन्हा याच धातूंच्या ऑक्साईडची म्हणजे मेटल ऑक्साईडची रिॲक्शन कशासोबत झाली, आम्लासोबत झाली. when metal oxide is react with acid, मेटल ऑक्साईडची रिॲक्शन जर ऍसिड सोबत झाली, आम्ला सोबत जर झाली तर त्याच्यापासून काय तयार होतं, क्षार आणि पाणी तयार होत असतं. पहा, मेटल ऑक्साईड, when metal oxide is react with acid then to form salt and वॉटर, काय तयार होतं, साल्ट आणि वॉटर तयार होतं. मग या ठिकाणी मेटल ऑक्साईड काय घेतलं, आपलं जे तयार झालेलं आहे तेच आपण घेतलेलं आहे MgO आणि त्याची कशासोबत रिॲक्शन झाली, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. कशासोबत रिॲक्शन झाली, हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय तयार झालं बरं, मॅग्नेशियम क्लोराईड आणि वॉटर. क्लोराईड तयार झालं की ते काय असतं, सॉल्ट असतं. काय असतं ते, सॉल्ट असतं. तसंच पहा, जर सोडियम ऑक्साईड घेतलं, सोडियम ऑक्साईड घेतलं आणि त्याची जर रिॲक्शन कशासोबत केली, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जर केली तर त्यापासून काय तयार होणार आहे, NaCl, 2NaCl, सोडियम क्लोराईड. आणि काय तयार होतं, वॉटर तयार होतं. म्हणजे सोडियम क्लोराईड हे पण काय एक क्षारच आहे, क्षार आणि पाणी तयार होतं. मग लक्षात राहू द्या, ज्यावेळेस मेटल ऑक्साईड रिॲक्ट विथ ऍसिड
देन टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, पाणी आणि क्षार तयार होत असतं. कशासोबतची रिॲक्शन आहे? ऑक्सिजन बरोबरची रिॲक्शन आहे. लक्षात राहू द्या. मेटल व्हेन मेटल इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन देन टू फॉर्म अ मेटल ऑक्साईड. धातूंची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली की काय तयार होतात? धातूंची ऑक्साईडे तयार होत असतात. आणि तेच धातूंच्या ऑक्साईडची रिॲक्शन ऍसिड सोबत जर झाली, मेटल ऑक्साईडची रिॲक्शन जर ऍसिड सोबत, आम्लासोबत जर झाली तर काय तयार होतं? क्षार आणि पाणी तयार होतं, म्हणजे साल्ट आणि वॉटर तयार होत असतं. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या? ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायची आहे आम्लाबरोबर अभिक्रिया. आम्लासोबतची मेटल रिॲक्ट विथ ऍसिड, मेटलची ऍसिड सोबतची रिॲक्शन आत्ताच आपण बघितली होती. पहा, आम्लाबरोबर अभिक्रिया बहुतेक धातूंची जी आहे तर ही कशासोबत होत असते? आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन काय तयार होतात? धातूंचे क्षार तयार होतात. आणि कोणता वायू बाहेर पडतो? हायड्रोजन वायू बाहेर पडत असतो. आता या ठिकाणी बहुतेक जे काही मेटल असतात त्यांची जर रिॲक्शन कशासोबत झाली? विरल सांगितलंय, डायल्यूट ऍसिड सोबत जर झाली तर त्याच्यापासून काय तयार होतंय? क्षार, सॉल्ट तर तयार होतंय, पण काय रिलीज होतोय त्याच्यामधून? हायड्रोजन गॅस रिलीज होतोय. कशासोबत रिॲक्शन झाली मेटलची? ऍसिड सोबत जर रिॲक्शन झाली तर. मग या ठिकाणी मेटल म्हणून काय घेतलंय? मॅग्नेशियम घेतलेलं आहे. आणि विरल आम्ल म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याच्यापासून काय तयार झालं रे? काय तयार झालं? MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. आणि कोणता गॅस रिलीज झालेला आहे? हायड्रोजन गॅस हा काय होतो? रिलीज झाल्याचं आपल्याला दिसून येत असतं. हेच जर सोडियम घेतलं किंवा ॲल्युमिनियम जरी घेतलं आणि या ॲल्युमिनियमची रिॲक्शन कशासोबत केली? हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली तर काय तयार होईल? काय तयार होईल या ठिकाणी? AlCl2 ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होईल आणि हायड्रोजन गॅस काय होईल या ठिकाणी? रिलीज होईल. सोडियमचंही तसंच आहे. आलंय लक्षात सर्वांच्या? समजलंय? ओके, नेक्स्ट पहा, पाण्यासोबत अभिक्रिया. काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन कोणता? हायड्रोजन वायूंची निर्मिती होत असते. काही जे धातू आहेत, मग आता काही धातू म्हणजे काय? आपला सोडियम आणि मॅग्नेशियम तर फेवरेट आहे. ठीक आहे, मॅग्नेशियमची रिॲक्शन जर आपण कशासोबत केली? पाण्यासोबत केली, H2O, तर काय तयार होईल रे? काय तयार होईल? सोडियमचे दोन हे करू, काय तयार होईल? Na2O म्हणजे सोडियम ऑक्साईड तयार होईल. आणि काय कोणती गॅस रिलीज होईल या ठिकाणी? हायड्रोजन गॅस रिलीज होईल. ओके, सोडियमची कशासोबत रिॲक्शन झाली? वॉटर सोबत. मॅग्नेशियम पण आहे, मॅग्नेशियम जे आहे तर मॅग्नेशियमची वॉटर सोबत जर रिॲक्शन झाली तर काय तयार होईल? मॅग्नेशियम ऑक्साईड होईल. आणि कोणता गॅस रिलीज होईल? हायड्रोजन गॅस हा रिलीज होईल. म्हणजे काही धातूंची अभिक्रिया पाण्यासोबत होत असते. मॅग्नेशियम जो आहे तर तो स्टेम सोबत रिॲक्शन करत असतो, वाफेसोबत रिॲक्शन करत असतो. ओके, चलो आलंय लक्षात इथपर्यंत? समजलंय सर्वांना? ओके, नेक्स्ट आहे पहा, अधातूंचे रासायनिक गुणधर्म. आता हे जे अधातूंचे रासायनिक गुणधर्म आहे तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आता हे आजच आपलं झालं असतं पहा, पण कालचा जो काही मध्येच आवाज आपला गेला होता त्यामुळं आपल्याला ते घेता आलं नाही. ठीक आहे, उद्या आपण काय करू? चॅप्टर जो आहे तर तो संपून टाकू. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना ज्यांना कुणाला अडचण असेल तर त्यांनी कमेंट करून टाकायचंय, चॅट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्ही, जेणेकरून मी कमेंट वाचल्याच्या नंतर मला लक्षात येऊन जाईल की कोणाला कोणता पॉईंट समजलेला नाहीये. ओके, कारण की हे सगळेच पॉईंट सोपे आहेत. जे समजलेलं नसेल ते सांगा, आपण ते रिपीट सांगू. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. उद्या आपण याच वेळेला आपल्या ॲपवरती भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.